बांधकाम प्रकल्पासाठी करारनाम्यानुसार निश्चित केलेला खर्च न देता एका बांधकाम व्यावसायिक महिलेची व्याजासह 5,80,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत गोल्डन इरेक्टरच्या पद्मा गादिया वय 74 वर्ष राहणार NIBM रस्ता महमदवाडी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार गोल्डन सुंदरबन कन्स्ट्रक्शनचे जयंतीलाल भभूतमल जैन आणि नवीन जयंतीलाल जैन या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार कात्रज कोंढवा रस्त्यालगत परिसरात गोल्डन टोपबॅच या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी फिर्यादी गोल्डन इरेक्टरच्या पद्मा गादिया आणि गोल्डन सुंदरबन कन्स्ट्रक्शन यांच्यात करारनामा झाला होता। त्यानुसार गोल्डन इरेक्टर्सला बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते। गोल्डन सुंदरबन कन्स्ट्रक्शन भागीदार स्वर्गीय बभूतमल सोनमल जयंतीलाल बभूतमल जैन आणि नवीन जयंतीलाल जैन यांनी इरेक्टर समवेत करार केला होता। फिर्यादींनी बांधकामाचा प्लॉट बांधकामासाठी लागणारे दाखले, पूर्णत्वाचे दाखले, कन्सल्टंट यासाठी विविध टप्प्यात मोठी रक्कम खर्च केली। त्यासाठी कोंढव्यातील जमीन, बिबडेवाडीतील राहते घर तारण ठेवून बँक आणि वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतले होते। जैन यांनी फिर्यादी यांना 1,45,00,000 रुपये देणे आवश्यक होते। सदनिकांचे बुकिंग झाल्यानंतर दिलेल्या रकमेची परतफेड करण्याचे आश्वासन दिले, परंतु 16 वर्ष उलटूनही रक्कम दिलेली नाही। त्यामुळे ही फसवणुकीची रक्कम व्याजासह 5,80,00,000 वर गेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।